नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण गाव स्टेशन रोडवर असणाऱ्या हजारो कलाकारांना एक वेगळं नाव देणाऱ्या, एक स्टेज देणाऱ्या आणि अनेक कलाकारांना घडवणाऱ्या कलापिनी सांस्कृतिक केंद्रासमोर असणाऱ्या एका सरांच्या घरी आहोत. कलापिनीचा लवकरच 50व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. त्यानिमित्ताने अनेक नागरिकांच्या जे या कलापिनीमध्ये एक सभासद आहेत, अनेक वेळा ते कलापिनीमध्ये जात असतात. अनेक नाटकं असो किंवा कार्यक्रम असो त्या ठिकाणी ते उपस्थिती लावत असतात. एक कलापिनीच्या जुनी आठवणीसुद्धा असतील अनेकांकडं. आपण आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनेक जे नागरिकांच्या प्रतिक्रिया त्या थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? माझं नाव अनंत देशपांडे. बरं. मी 2005 पासून तळेगावमध्ये आहे. बरं, काय सांगाल आपण कलापिनीबद्दल काय सांगाल आणि तळेगावात आपण किती वर्ष झालं स्थायिक आहात? तळेगावात मला येऊन 20 वर्ष झाले. बरं. आणि कलापिनीबद्दल सांगायचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कलापिनी हे नाव जे आहे खूपच रोचक आहे. बरं. खूपच म्हणजे जादू आहे त्या नावामध्ये. आणि ते नाव ज्यांनी दिले ते आहेत आपले ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर. त्यांनी या कलापिनी ह्या संस्थेला कलापिनी हे नाव दिलं. अतिशय उपयुक्त आणि योग्य असं नाव आहे. कलापिनी खरं म्हणजे एक तुमचं एखादं चुंबक असल्यासारखं आहे. ते जो कोणी कलापिनीशी जोडला जातो एकदा तो कलापिनीचा होऊन राहतो. नक्कीच. कलापिनीमध्ये एकदा पाऊल ठेवल्यानंतर त्या माणसात आमूलाग्र बदल होतो आणि केव्हा तो माणूस प्रेक्षकाचा कधी कलाकार होतो त्याला समजत नाही. बरं. आपली सुरुवात केव्हा झाली, म्हणजे केव्हा पहिल्यांदा गेले आपण कलापिनीमध्ये? मी कलापिनीमध्ये गेलो होतो 2005च्या ऑगस्टमध्ये. बरं. तेव्हा कलापिनी मला माहीत नव्हतं. आमचे एक इथं नातेवाईक आहेत मोरेश्वर होनप. बरं. त्यांनी मला इथं आल्यानंतर सगळ्यांचे गाठी भेटी खूप मित्र मिळाले. कलापिनीमध्ये मी जायला लागलो आणि त्यामुळं तिथं एक स्वास्थ्ययोग आहे. रोज स्वास्थ्ययोगाला जाणं. त्यामुळं माझी जी परंपरा आहे फोर्सची सर्व्हिस शारीरिक व्यायाम करायची ती मी पूर्ण करू शकलो आणि अजून एक दिवससुद्धा मी व्यायाम चुकवत नाही. नक्कीच. बरं. कलापिनीत नाही गेलो तर घरी तर करतोच व्यायाम. बरं. काय सांगाल आता कलापिनीमध्ये अनेक नाटकं होतात, अनेक कलाकारांना त्या ठिकाणी स्टेज मिळतं आहे, तर काय सांगू शकाल? संपूर्ण मावळ तालुक्यातली एकमेव ती सांस्कृतिक केंद्र आहे. कलापिनी जर तुम्ही लांबून बाहेरून बघितली तर तुम्हाला असं काही फास असं दिसणार नाही. पण एखादं जे प्राचीन मंदिर असतं त्या मंदिराचं देखावा इतका नसतो, पण त्या मंदिराचं महत्त्व खूप असतं. तसं आमच्या कलापिनीचं महत्त्व आहे. ते तुम्हाला आपल्याला जाणवतं ज्यावेळेला मोठं नाटक वगैरे असतं किंवा आणखीन कुठले कार्यक्रम असतात त्यावेळेला तिथं बसायला का उभं राहायला सुद्धा जागा नसते. इतके भरगच्च भरलेलं असतं प्रेक्षकांनी. त्यातून कलापिनीचं महत्त्व समजून येतं. त्याची समृद्धी आपल्या लक्षात येते. आणि जे कलापिनीमध्ये जे बालभवन आहे ते डॉक्टर परांजपेंचं एक दूरदृष्टी आहे. त्यांनी कलापिनीत बालभवन सुरू केलं. बालभवन म्हणजे एक 3 वर्षाच्या नंतरच्या मुलांना ते आम्ही बालभवनमध्ये ते सामील करतात. तिथं प्रशिक्षिका असतात. त्यांना मुलांना सर्वांगीण त्यांचा विकास होईल असं त्यांना शिक्षण देतात, जे आपल्याला कुठेही घरी बघायला मिळत नाही. 60 मुलं असतात एका वेळेला. ते सगळेजण एकत्र एक काम करतात. ते मुलं जसे मोठी होतात तर त्यानंतर त्या मुलांचं काय हा विषय पुढं आला. तर मग त्यानंतर कुमार भवन ही संकल्पना समोर आली आणि त्यानंतर कुमार भवन सुरू झालं. त्यानंतर कुमार भवनमध्ये मुलं आणखीन जरा जास्त नाटक हे करायला लागले, नाटक बसवायला लागले स्वतः. असे त्यांच्यात एक चांगला बदल होत गेला आणि त्यातनं कलाकार घडत गेले. नक्कीच. तर असे कलापिनी आहे. ते माणूस घडवते आणि प्रेक्षक पण घडवते. थोडक्यात जी सुरुवात आहे ती बालपणापासूनच होती. बालपणापासून होते आहे आणि त्याच्यानंतर एखाद्या आपल्या मुलांच्यावरती चांगले संस्कार होतात. नक्कीच. आणि पुढं चांगले देशाचे नागरिक तयार होतात. ही कलापिनी खूपच चांगलं काम करत आहे. हे मावळ तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि आता महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेरसुद्धा कलापिनीचा डंका वाजत आहे. नुकतंच डॉक्टर परांजपेंची नात अवनी आणखीन एक आर्या ह्या दोघीजणी
ऑस्ट्रेलियाला जाऊन तिथं त्यांनी कीर्तन सादर केलेलं आहे. नक्कीच. पण तिथले लोकांचे वाहवा मिळवलेली आहे. इतकं सुंदर काम करतात हे करत आहेत कलापिनीतले कलाकार. त्याचं काही आपण हे आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. अल्पशा मूल्यामध्ये आपल्याला वर्षभर कार्यक्रम पाहायला मिळतात. खूप असं आपल्याला पुण्यात सुद्धा इतकं चांगलं बघायला मिळत नाही. नक्कीच. आपले सहकारी तिथं कोण आहेत? आणि डॉक्टर अनंत परांजपे म्हणजे त्यांनी हजारो कलाकार तर घडवलेत, प्लस त्यांच्या घरातून सुद्धा एक कुठेतरी एक वारसा निर्माण होते की कलाकारांना घडवण्याचा. काय सांगाल आपण डॉक्टर अनंत परांजपेची एखादी आठवण आपल्याकडे आहे का? अनंत परांजपेंची आठवण अशी आहे की त्यांचे ही चौथी पिढी कलापिनीशी निगडीत आहे, कलापिनीबरोबर काम करत आहे. याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि त्यांची डॉक्टर परांजपेंचं एक आहे की ते प्रत्येक त्यांच्यात गुणग्राहकता आहे. ते प्रत्येक माणसाला हेरतात आणि त्याला त्याच्या योग्य असं काम देतात. नक्कीच सर, बरोबर. एकदा मी बेंगलोरमध्ये होतो आणि डॉक्टरांनी मला काहीतरी काम सांगितलं. मला फोन केला. मी म्हटलं डॉक्टर मी बेंगलोरमध्ये आहे. तर ते म्हणाले मग काय झालं, बेंगलोरमध्ये असलं म्हणून काय झालं, तुम्ही तिथंसुद्धा कलापिनीसाठी काम करू शकता. तुम्ही तिथं महाराष्ट्र मंडळामध्ये जावा आणि कलापिनीबद्दल माहिती सांगा. आपण लंडनला आपण नाटकं करू शकतो, तर बेंगलोर तर इथं जवळच आहे, बेंगलोरमध्ये सुद्धा आपण करू शकतो. तर तुम्ही कलापिनीसाठी तिथं राहूनसुद्धा काम करू शकता. म्हणजे ह्याच्यातून मला हे समजलं की डॉक्टरांच्याकडं सगळ्यांच्याजवळ काम, सगळ्यांच्यासाठी त्यांच्याजवळ काम आहे. कुणी असा बिनकामाचा माणूस नाही. ते कुणालाही म्हणजे जो दिसेल त्याला त्याच्या ह्याच्या कुवतीप्रमाणे त्याला काम सांगतात आणि लोक काम करतात. खुशीनं काम करतात, अगदी आनंदाने काम करतात. आणि सांगायला आनंद वाटतो आहे की एवढी मोठी संस्था सुरू करणं काही अवघड गोष्ट नाही आहे, पण जी इतक्या वर्षानुवर्षे टिकून ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. नक्कीच. आणि त्यातसुद्धा आपला कोणी गॉडफादर नाही आहे, कोणी आपले वरदहस्त नाही कुणाचा, पैशाचं पाठबळ कुणाचं नाही. हे सगळे आपले कलाकार, प्रेक्षक आणि कलापिनीवरती मनापासून प्रेम करणाऱ्या लोकांचं हे आहे की कलापिनी इतकी वर्षापासून ते टिकून आहे. नुसते टिकून नाही, रोज त्याच्यामध्ये प्रोग्रेस होतो आहे. प्रत्येक कार्यक्रम पहिल्या कार्यक्रमापेक्षा सरस दिसून येतो आणि उत्तरोत्तर त्याच्यामध्ये प्रगती होत आहे. हे त्याचं गमक आहे. कोणी इथं पगारी नोकर नाही, कोणी काही नाही. आपल्या आपल्या मनाने ज्याला जे काम जमल त्यानं ते करावं. हे साधा सरळ सोपा हे आहे मार्ग आहे काम करण्याचा. बरं, कलापिनीला आता आपण आपल्या भाषेत काय शुभेच्छा द्याल? कलापिनी हे दीर्घायुष्य तर होणारच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आणि त्याचे आपल्याला हे दिसत आहे म्हणजे कलापिनीचं भवितव्य खूपच सुंदर आहे. हे बालभवनात गेल्यानंतर मला समजतं ते मुलं किती सुंदर कामं करतात, सुंदर इतके घडतात मुलं तिथं. त्याच्यातनं समजतं की कलापिनीचं भवितव्य किती उज्ज्वल आहे, त्यातून आपल्याला समजतं. नक्की सर, धन्यवाद.